नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते आपल्या दमन सिरीजमध्ये। सकाळी आम्ही निघालो होतो देवका बीचकडे। तर देवका बीचच्या समोर हे एक मार्केट आहे। तर या मार्केटमध्ये जास्त वॉच आणि चॉकलेट्स शॉप जास्त बघायला मिळतील। मार्केटच्या सेंटरलाच हे दमनचं पोलीस स्टेशन आहे। तर हे काही फिल्मच्या शूटसाठी बनवलेलं पोलीस स्टेशन वाटत होतं। तर मार्केटमध्ये प्राईस जरा जास्त होती आणि मेकअप प्रोडक्टचे सुद्धा खूप शॉप्स होते, पण आम्ही काही खरेदी केली नाही, फक्त चॉकलेट्स घेतल्या आणि बाहेर पडलो। देवका बीचच्या समोरच गो कार्टिंग आहे आणि हे गो कार्टिंग नानी दमनमध्ये आहे। तर हे देवका बीच, गो कार्टिंग आणि मिनी मार्केट हे नानी दमनमध्ये आहे। तर गो कार्टिंग सुद्धा मुलांसाठी खूप बेस्ट आहे। तर तुम्ही सुद्धा इथे विजिट करू शकता, मुलं नक्की एन्जॉय करतील। तर देवका बीचच्या समोर हे एक गार्डन आहे। या गार्डनमधून एक मिनी टॉय ट्रेन जात असते। ती टॉय ट्रेनसुद्धा छान आहे, त्यातून आपण सी फेसिंग करू शकतो। आणि आता इथे सुद्धा आम्ही सनसेटच्या टायमालाच पोचलेलो आहोत। देवका बीचच्या समोरील या गार्डनमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, तर मुलांना जीही ॲक्टिव्हिटी आवडेल त्यामध्ये ते पार्ट घेऊ शकता। तर देवका बीचवरच रात्र झाली, त्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर पडलो। तर जेवणासाठी तुम्ही जर व्हेजिटेरियन असणार तर हॉटेल श्री गजानन ही बेस्ट आहे। तेथील जेवणात महाराष्ट्राची टेस्ट आहे। तर आम्ही सुद्धा पोटभर जेवण केले। उद्या सकाळी आम्ही नाशिककडे रिटर्न येत आहोत। 2 दिवसाची दमन ट्रिप खूपच छान झालेली आहे। दमन सिटीमध्ये खरंच खूप स्वच्छता आहे। तुम्हालाही विजिट करायची असेल तर नक्की करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।